लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा, अयोध्येत झालेले बाबरी मशिदीचे पठण आणि त्यानंतर मुंबईत झालेली दंगल, बॉम्बस्फोट यामुळे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं धार्मिक वातावरण ढवळून निघालं होतं. हिंदुत्वाचे वारे सर्वत्र वाहू लागले होते. काँग्रेस केंद्रातील पी.व्ही. नरसिंह राव सरकारवर नाराजी होती, पण ती नाराजी काढण्यासाठी तिथे निवडणुका नव्हत्या. 1995ला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि इथल्या मतदारांनी आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांनी निवडून दिलेले शिवसेना भाजप युतीचे बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आले आणि मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे मनोहर गजानन जोशी. नमस्कार, मी गौरी वायकर. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मनोहर जोशी यांच्या रूपाने कोकणाला दुसरा मुख्यमंत्री मिळाला. रायगड जिल्ह्यातील बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राला लाभलेले कोकणातले पहिले मुख्यमंत्री, तर मनोहर जोशी हे देखील रायगड जिल्ह्यातील. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री म्हणून निवडले जाण्यापूर्वी 1972 पासून म्हणजे जवळपास 23 वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. जगण्याच्या लढाईत स्वतःची वाट निर्माण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणांपैकीच ते एक होते. दारिद्र्य, उपासमार हे सारं त्यांच्या वाट्याला आलं. हळूहळू त्यांनी स्वतःच्या मुलांना व्यावसायिक तांत्रिक शिक्षण देणारी कोहिनूर इन्स्टिट्यूट या नावाने संस्था सुरू केली. हळूहळू ही संस्था महाराष्ट्रभर विस्तारत गेली. कोहिनूरमुळेच मनोहर जोशी यांना सर ही ओळख मिळाली. याच काळात ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले. शिवसेनेचं त्यांनी निष्ठेने काम सुरू केलं. याचं फळ जवळपास 25 वर्षांनी या सरांना मिळालं. राज्यात पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या शिवसेना भाजप युतीचा पहिला मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी 14 मार्च 1995ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेचा जो पिंड होता त्याला साजेचं सरांचं व्यक्तिमत्व नव्हतं, पण राज्यकारभार पाहताना ज्या पद्धतीचा चेहरा हवा होता तो सरांच्या रूपाने अगदी योग्य होता. शिवसेना आणि भाजपलाही पहिल्यांदाच सत्ता मिळाली होती, त्यामुळे आपला ठसा उमटेल असं काम करून दाखवण्याची या दोन्ही पक्षांना संधी होती. त्या दृष्टीने जोशी सरांनी अनेक योजनांची घोषणा देखील केली. याचे आर्थिक गणित न तपासताच लोकप्रिय अशा घोषणा जाहीर केल्याने त्यातील काही योजना या फसल्या, पण सरांचं विजन यातून स्पष्ट दिसत होतं. सरांनी केलेल्या घोषणांपैकी टँकर मुक्त महाराष्ट्र, गरिबांसाठी 40 लाख घरांची उभारणी, 25 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासारख्या योजना आर्थिक गणित चुकल्याने फसल्या. 1 रुपयात झुणका भाकर देण्याची योजनाही अशीच होती, पण ती काही प्रमाणात यशस्वीही झाली. यातून शिवसेनेची गरिबांप्रती असलेली तळमळ दिसून येत होती. योजना वाईट नव्हती, पण ती राबवण्यात झालेल्या गफलतीमुळे ती फसली. मुंबई शहरात स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी सरांनी एक पाऊल पुढे ही योजना महापालिकेच्या माध्यमातून राबवली आणि ती देखील फार काळ टिकली नाही. मनोहर जोशी यांच्या काळातील युती सरकारच्या 2 योजना मात्र महाराष्ट्राच्या विकासाला दूरगामी लाभ देणाऱ्या ठरल्या आहेत. यातील पहिली म्हणजे राज्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी युती सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. यातून कृष्णा, भीमा, गोदावरीसह विदर्भातील नद्यांवर बांधलेल्या धरणांचे पाणी राज्यातील दुष्काळी तालुक्यांना देण्याच्या योजना तयार करण्यात आला. त्यासाठी लागणारा निधी हा कर्जरोख्यांच्या रूपाने उभा करण्याचं धोरण ठरवण्यात आले. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र या योजनांची कामं सुरूच झाली. हे महाराष्ट्राच्या शेती विकासासाठीचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. ते मोठ्या धाडसाने मनोहर जोशी यांनी उचलले होते. युती सरकारचं दुसरं मोठं काम म्हणजे मुंबई शहरात 55 उड्डाणपुलांची उभारणी आणि मुंबई पुणे मेगा हायवेची निर्मिती. या दोन्ही कामांचे खरे श्रेय त्यावेळेस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले नितीन गडकरी यांना जातं. गडकरी यांनी खासगीकरणातून पुणे मुंबई हायवेसह मुंबईतील उड्डाणपुलांचे काम हाती घेतले. हे दोन्हीही प्रकल्प यशस्वी झाल्याने पुढे केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर रस्ते विकासाची योजना ही संपूर्ण देशभरात राबवण्यात आली. मनोहर जोशी यांच्या डोक्यात अनेक योजना होत्या. त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी अनेक राज्यांचे दौरे केले, योजनांची माहिती देखील घेतली. त्या महाराष्ट्रात राबवण्यासाठी सरांची धडपड सुरू होती. पण त्याच वेळी सरांच्या जावयाच्या जमिनीचे पुण्यातील एक प्रकरण समोर आले. अर्थातच ते सरांच्या राजकीय विरोधकांनी उकरून काढलेले एक खुभांड होतं. ते कालांतराने स्पष्ट झालं, पण या प्रकरणामुळे सरांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 31 जानेवारी 1999 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा निरोप घेऊन आशिष कुलकर्णी नावाचे गृहस्थ वर्षा बंगल्यावर आले. त्यांनी सरांच्या हातात एक लखोटा ठेवला. तो उघडून पाहिल्यानंतर सरांनी पत्नीला हाक दिली आणि सांगितले, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन येतो.
तोपर्यंत सामानाची आवराआवर करा, आपल्याला लगेचच दादरच्या आपल्या घरी जायचंय. मनोहर जोशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन आले आणि रात्रीच सरकारी वर्षा बंगला सोडून दादरच्या घरी राहायला गेले. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर आपल्या कोहिनूरमधील ऑफिसमध्ये दाखलही झाले. असे मनोहर जोशी होते. दूरदृष्टी, गरिबांविषयी कणव आणि प्रचंड काम करण्याची उर्मी असलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राने गमावला.